हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? VSK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागील 7 ते 8 सिरीज ऑफ लेक्चरमध्ये आपण 11वीचा थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा चॅप्टर चालू केलेला आहे. या चॅप्टरमध्ये जवळपास 9 व्हिडिओ लेक्चर झालेले आहेत आणि लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थर्मल एक्सपान्शनवर आधारित प्रॉब्लेम डिस्कस करत आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण लिनियर थर्मल एक्सपान्शन राईट वर प्रॉब्लेम डिस्कस केलेले आहेत. ते लेक्चर तुम्ही पाहिलं नसेल तर कृपया ते लेक्चर पहा, कारण आज आपण त्याच्या थोडंसं पुढे जाणार आहोत. राईट, जर तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर तुम्हाला हे लेक्चर समजणार नाही असं नाही, तरी तुम्हाला ते लेक्चर समजेल. पण जर तुम्ही ते लेक्चर पाहिलं असेल तर आजचं लेक्चर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल. ओके, आज आपण faulty measurement of length due to calibration of the scale at one temperature and measurement of length at another temperature. राईट, म्हणजे एका टेम्परेचरला कॅलिब्रेशन केलं स्केलचं आणि दुसऱ्या टेम्परेचरला त्याची लेंथ मोजली, त्या स्केलचा वापर करून लेंथ मोजली, तर जी ॲक्च्युअल लेंथ मोजायला पाहिजे होती किंवा असायला पाहिजे होती ती तशी असणार नाही. राईट, आणि दुसरं म्हणजे बायोमेटॅलिक स्ट्रिप याच्यावर आधारितचे प्रॉब्लेम आणि कन्सेप्ट डिटेलमध्ये घेणार आहोत. राईट, चला सुरुवात करूया आपण फॉल्टी मेजरमेंट ऑफ लेंथसाठी. ओके विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण राईट लिनियर एक्सपान्शनवर प्रॉब्लेम घेतले होते. कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, फायनल लेंथ काय असेल, फॉर्म्युले होते बघा. L2 इक्वल टू L1 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी, हा फॉर्म्युला आपण वापरला होता. किंवा आपण वापरलं होतं डेल्टा L इज इक्वल टू L इंटू अल्फा डेल्टा टी, किंवा याच्यावर आपण अल्फा इज इक्वल टू डेल्टा L अपॉन L डेल्टा टी, अशा प्रकारच्या फॉर्म्युल्यावर आपण प्रॉब्लेम पाहिले होते. बरोबर आहे का? सोप्यापासून अवघडापर्यंत प्रॉब्लेम आपण पाहिलेले आहेत. आज सुद्धा थोडं त्याच्यावर आधारित थोडेसे मॉडिफाईड प्रॉब्लेम पाहणार आहोत. राईट, आता आपण फॉल्टी मेजरमेंट ऑफ लेंथ, राईट, किंवा डिफेक्ट्स इन द मेजरमेंट ऑफ लेंथ आपण पाहणार आहोत. डिफेक्ट इन मेजरमेंट ऑफ लेंथ, डिफेक्ट इन मेजरमेंट ऑफ लेंथ, राईट, डिफेक्ट इन मेजरमेंट ऑफ लेंथ केव्हा आपण वेन स्केल इज कॅलिब्रेटेड ॲट वन टेम्परेचर. राईट, म्हणजे स्केलवर जी मार्किंग असते, जे रिडिंग असतात ते आपण एका टेम्परेचरला कॅलिब्रेट केलं, त्या रिडिंग मार्क केल्या, आणि दुसऱ्या टेम्परेचरला आपण लेंथ मेजर केली. राईट, आपण काय म्हणलं, स्केल इज कॅलिब्रेटेड, स्केल इज कॅलिब्रेटेड at one temperature, at one temperature, and it is used, it is म्हणजे scale, it is used to measure length at other temperature, at other temperature. कळले का? अगोदर आपण डायरेक्टली लेंथचे प्रॉब्लेम घेतले होते. कळलं का? अगोदर आपण डायरेक्टली लेंथचे प्रॉब्लेम घेतले होते. ओके, लेंथ ऑफ रॉड इन्क्रीज व्हायली, डिक्रीज व्हायली, किती इन्क्रीज व्हायली, किती डिक्रीज व्हायली, हे प्रॉब्लेम घेतले आपण. राईट, आता काय घ्यायचं आपण, फरक समजून घ्या. आता आपण आता एक स्केल आहे, राईट, जी स्केल आपण लेंथ मोजण्यासाठी वापरत आहोत, ती स्केल आपण वेगळ्या टेम्परेचरला कॅलिब्रेट केलेली आहे. राईट, आणि आपण वापरत आहोत ती स्केल डिफरंट टेम्परेचरला. आता डिफरंट टेम्परेचरला काय होईल, एक तर स्केल एक्सपांड होईल जर टेम्परेचर जास्त असेल तर, किंवा स्केल कॉन्ट्रॅक्ट होईल आणि त्यामुळे जे कॅलिब्रेशनच्या रिडिंग आहेत त्या रिडिंग वेगवेगळ्या येतील. बरोबर आहे का? म्हणजे ॲक्च्युअल रिडिंग राहणार नाही, ते चेंज झालेले असते. बघा, समजून घेऊ आपण, थोडा कन्सेप्ट समजून घेऊ, मग आपण प्रॉब्लेम घेऊ. ओके, बघा आपण काय म्हणलं, ॲट 0 डिग्री सेल्सिअस, ॲट 0 डिग्री सेल्सिअस आपण स्केलचं कॅलिब्रेशन केलं. कॅलिब्रेशन ऑफ स्केल, कॅलिब्रेशन ऑफ स्केल केव्हा केलं आपण, ॲट 0 डिग्री सेल्सिअसला. राईट, तर स्केल आली आपल्याकडे अशी, बघा अशी स्केल आली समजा. ओके, समजा हे मीटर स्केलच आहे, समजा हे मीटर स्केलच आहे. ओके, इथून 0 सुरुवात झाली, इथे 0 म्हणलं आपण, डिंग 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 डिंग, समजा इथे 1 सेंटीमीटर म्हणलं, डिंग 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 डिंग,
इथे 2 सेंटीमीटर म्हणलं, टिंग 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 टिंग, इथे 3 सेंटीमीटर म्हणलं समजा. अशा प्रकारे आपण स्केलचं कॅलिब्रेशन केलं. टिंग 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 टिंग, इथे 4 सेंटीमीटर म्हणलं, राईट. टिंग 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 टिंग, इथं 5 सेंटीमीटर म्हणलं. समजा असं आपण कॅलिब्रेशन केलं स्केलचं. कळलं सगळ्याला? जे बी आहे पुढे आता सगळं मला मार्क बसणार नाही. ओके. आणि ही स्केल आपण वापरली समजा 25 डिग्री सेल्सिअस. सो ॲट 25 डिग्री सेल्सिअस स्केल इज युज्ड. बघा तुम्हाला माहिती आहे 25 डिग्री सेल्सिअसला म्हणजे टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर इन्क्रीज झालं. आता टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळं स्केलची लेंथ पण वाढली. बरोबर का? स्केलची लेंथ पण वाढली. म्हणजे ऍक्च्युअली स्केल समजा एवढी होती आपली, समजा 6-7 सेंटीमीटरची स्केल होती म्हणून आपण, राईट. ऍक्च्युअली स्केल एवढी होती, पण आता स्केल थोडी मोठी झाली आहे. आता 25 डिग्री सेल्सिअसला राईट स्केल थोडीशी वाढलेली आहे, लांबी थोडी स्केलची वाढलेली आहे. स्केलची लांबी समजा आता एवढी झाली. बरोबर का? स्केलची लांबी थोडी वाढलेली आहे दिसायला तुम्हाला इथं. याचा अर्थ प्रत्येक रीडिंग थोडी तरी वाढलेली आहे. प्रत्येक रीडिंग वाढली बघा. इथं 1 यायला पाहिजे होतं, इथं 1 यायला पाहिजे होतं, पण 1 थोडं पुढे आलं. 2 इथं यायला पाहिजे होतं, 2 आणखी थोडं पुढे आलं. 3 इथं यायला पाहिजे होतं, पण 3 आणखी थोडं पुढे आलं. 4 इथं यायला पाहिजे होतं, पण 4 आणखी थोडं पुढे आलं. 5 इथं यायला पाहिजे होतं, पण 5 आणखी थोडं पुढे आलं. 6 इथं यायला पाहिजे होतं, पण 6 आणखी थोडं पुढे आलं. आणि इथं 7 आलं. लक्षात घ्या, समजायला की तुम्हाला. आता लांबी कोणाची वाढलेली आहे? लक्षात घ्या, लांबी कोणाची वाढलेली आहे? स्केलची लांबी वाढलेली आहे. बघा मग आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे एक लाकडाचा रॉड आहे. आता वुडन रॉड काय घ्यायलो का त्याने एक्सपान्शन जास्त होत नाही. कळलं का? वुडन रॉड घ्यायलो, समजा त्याचं एक्सपान्शन झालंच नाही, किंवा त्याला आपण एक वुडन रॉड घेतला होता. तो वुडन रॉड लक्षात घ्या, तो वुडन रॉड 0 डिग्री सेल्सिअसला, समजून घ्या, तो 0 डिग्री सेल्सिअसला 5 सेंटीमीटरचा येऊ लागला. पण तेच जर तुम्ही 25 डिग्री सेल्सिअस घेतलं तर तुम्ही बघा 4.5 डिग्री सेल्सिअस आले. बघा लांबी कोणाची वाढली? स्केलची लांबी वाढली. लक्ष घ्या, गंमत कशी आहे बघा. आता इथं गंमत कशी आहे बघा, फारच गंमत छान आहे इथं. लक्षात घ्या, मी काय म्हणलं, स्केल 0 डिग्री सेल्सिअसला कॅलिब्रेट केली होती आणि 0 डिग्री सेल्सिअसलाच आपण लाकडाचा रॉड मोजला, त्याची लांबी आली 5 सेंटीमीटर. ओके, जे बी आहे, इंच असेल, सेंटीमीटर, जे बी असेल, सेंटीमीटर आहे. ओके. आता स्केल काय केली आपण? स्केल आता आपण 25 डिग्री सेल्सिअसला नेली, तर स्केलची लांबी वाढली. मला सांगा, स्केलची लांबी वाढली म्हणून ऍक्च्युअली 1 सेंटीमीटर वाढेल का? 1 सेंटीमीटर टेम्परेचर डिपेंड आहे का? किंवा 1 मिलीमीटर ही लेंथ टेम्परेचर डिपेंड आहे का? नाही ना. ऍक्च्युअली ती लेंथ तेवढीच जाणार ना. स्केलची लांबी वाढली त्यामुळे स्केलवरची एक डिव्हिजन, प्रत्येक डिव्हिजन वाढलं, मोठं झालं. आणि डिव्हिजन मोठं झाल्यामुळं त्यानं मोजलेली लेंथ ही छोटी मोजली. गंमत बघा, बहुत समजा का बघा. इथं एक्झाम्पल तुम्हाला समजत असेल की 0 डिग्री सेल्सिअसला लेंथ मोजली होती तर 5 सेंटीमीटर येऊ लागली, पण 25 डिग्री सेल्सिअसला जर लेंथ मोजली होती तर बघा इथं 4 आहे, इथं 4.5 येऊ लागली, 4.5. म्हणजे स्केलची लांबी वाढल्यामुळं स्केलनं जी लेंथ मोजलेली आहे ती कमी मोजली. हॅलो, बघा तुम्ही म्हणता सर स्केलची लांबी मोजल्यावर तर लेंथ जास्त मोजायला पाहिजे ना? नाही. स्केलची लांबी वाढल्यामुळं, राईट, स्केलची लेंथ इन्क्रीज झाल्यामुळं जे 1 सेंटीमीटर पाहिजे होतं ते 1 सेंटीमीटर, मोठ्या लेंथला 1 सेंटीमीटर मिळाले. लक्षात घ्या. बघा तुमची हाईट आहे 5 फूट, समजा 5 फूट 5 इंच किंवा 6 इंच, 5.5 फूट. तुमची हाईट 5.5 फूट आहे. मी जर मोठ्या फुटाची जर स्केल घेतली, म्हणजे 1 फूटला मोठं दाखविलं, तर तुमची लेंथ ही 5 फूट बनेल त्या स्केलनुसार. कळलं का नाही? म्हणजे डिव्हिजनची लेंथ वाढली, तर ज्या ऑब्जेक्टची आपण लेंथ मोजतो आहोत त्याची लेंथ कमी भरते. कळलं का? किती कमी भरते? तर डेल्टा एल न कमी भरते. राईट, लक्षात घ्या. तर आपण म्हणूया इफ, लक्षात घ्या, समजून घ्या, फील व्हायला पाहिजे तुम्हाला. इथं व्हायला का तुम्ही बघा, लक्षात घ्या. जर स्केलची लांबी वाढली तर प्रत्येक डिव्हिजनची लेंथ वाढेल, पण ऍक्च्युअली सेंटीमीटर तेवढंच राहील ना. राईट, स्केलने दाखवलेलं सेंटीमीटर मोठा आहे, पण ऍक्च्युअली सेंटीमीटर छोटंच आहे. राईट, त्याच्यामुळं स्केल जास्त लेंथला 1 सेंटीमीटर म्हणाल, आणि त्यामुळं
ज्या ऑब्जेक्टची आपण लेंथ मोजलेली आहे त्याची लेंथ ते कमी दाखवल. म्हणजे स्केल एक्सपांड झाली तर लेंथ ते कमी मेजर करते आणि स्केल कॉन्ट्रॅक्ट झाली. आता उलट करा आपण. आता आपण -25°C जाऊ. -25°C. तर -25°Cला स्केल कॉन्ट्रॅक्ट होईल, स्केल छोटी होईल आहे की नाही. त्याचे प्रत्येक डिव्हिजन छोटी छोटी होतील. म्हणजे छोट्या लेंथला ती मोठी लेंथ म्हणाल. म्हणजे ऍक्च्युअल लेंथ मेजर केलेली स्केल न वाढेल. फील व्हायला का? पक्का ध्यान घ्या. ऍक्च्युअल लेंथ स्केलनं जी मेजर केली आहे ती जास्त दाखवल. ऍक्च्युअल लेंथ कमी असेल पण ते मेजर लेंथ जास्त दाखवल. काय का? आता इथं वर्डिंग मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो बघा. मेजर लेंथ, ऍक्च्युअल लेंथ आहे की नाही. त्याच्यामुळं ते समजून घ्या. कन्सेप्ट समजला की तुम्हाला काही कन्फ्युजन होणार नाही. समजा मी म्हणलं इफ टेम्परेचर इन्क्रीजेस, ओके है कि नहीं, लेंथ ऑफ स्केल increases, लेंथ ऑफ स्केल increases and therefore measured length decreases. हॅलो, हे कळलं का? हे पक्क ध्यानात ठेवा. टेम्परेचर वाढलं तर लेंथ ऑफ स्केल वाढली आणि त्यामुळे मेजर लेंथ काय व्हायली, ज्या ऑब्जेक्टचं मेजर लेंथ मेजर केली आपण त्याची ऍक्च्युअल लेंथ, म्हणजे ऍक्च्युअल लेंथ जास्त आहे पण ते दाखवले कमी. मग या केसमध्ये आपण म्हणलं नंबर 1 म्हणूया आपण. या केसमध्ये आपण म्हणलं ऍक्च्युअल लेंथ ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू मेजर्ड लेंथ, म्हणजे ही लेंथ मेजर्ड लेंथ प्लस डेल्टा एल म्हणजे चेंज इन लेंथ ऑफ द स्केल किंवा तेवढा रीडिंगची, जेवढे रीडिंग्स आहे चेंज इन लेंथ होती. आता पूर्ण स्केलची घ्यायची नाही. स्केल तुमची 25 सेंटीमीटर असेल, 100 सेंटीमीटर असेल, तेवढं घ्यायचं नाही. एवढ्या ह्याचीच घ्यायची फक्त. राईट, डेल्टा एल. चला दुसरं लिहूया आपण. नंबर 2, इफ टेम्परेचर डिक्रीजेस. लक्ष द्या बाळांनो आणि बाळींनो, लक्ष द्या. टेम्परेचर डिक्रीज व्हायला, राईट. तर लेंथ ऑफ स्केल काय होईल? लेंथ ऑफ स्केल ऑल्सो डिक्रीजेस. म्हणजे साइज ऑफ इच डिव्हिजन ऑफ द स्केल ऑल्सो डिक्रीजेस. प्रत्येक डिव्हिजन जे आहे, एक डिव्हिजन म्हणतो आपण, त्याची सुद्धा साइज डिक्रीज होईल, राईट. आणि देअरफॉर मेजर्ड लेंथ काय होईल? इन्क्रीजेस. हॅलो, हे इथंच कळणं गरजेचं आहे बघा, राईट. मेजर लेंथ काय होईल? इन्क्रीज होईल. आणि देअरफॉर ऍक्च्युअल लेंथ काय होईल? आता देअरफॉर ऍक्च्युअल लेंथ इक्वल टू मेजर्ड लेंथ. आणि आता काय करावं आपला? मायनस डेल्टा एल करावं लागेल. काय करावं आपलं आता? मायनस डेल्टा एल करावं लागेल, राईट. इतका कन्सेप्ट तुम्हाला पक्का समजला असेल तरच तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील, राईट. चला पटकन इतकं लिहून घ्या. कन्सेप्ट पक्का समजायला का? चला, राईट. मग आपण प्रॉब्लेम घेऊया. ओके बाळांनो, बोर्डवर प्रॉब्लेम लिहिला आहे. प्रॉब्लेम वाचले बघा. अ मेटल स्केल इज ग्रॅज्युएटेड ॲट 0 डिग्री सेल्सिअस. What would be the true length of an object which when measured with the scale at 25 degrees Celsius reads 50 centimeter आणि तुम्हाला अल्फा दिला 1.8 × 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस. ओके, अगोदर गिवन लिहूया आपण. काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये, काय दिलेलं आहे ते गिवन लिहूया. आपल्याला T1 दिलेला आहे 0 डिग्री सेल्सिअस, T2 दिला आहे 25 डिग्री सेल्सिअस, राईट. आपल्याला लेंथ ऑफ द स्केल ॲट 25 डिग्री सेल्सिअस दिली आहे. कळलं का? लेंथ ऑफ द स्केल ॲट 25 डिग्री सेल्सिअस दिली आहे. L25 किंवा मेजर्ड लेंथ म्हणूया आपण. त्याला आपण काय म्हणूया? मेजर्ड लेंथ म्हणूया. त्याला आपण म्हणूया मेजर्ड लेंथ इक्वल टू 50 सेंटीमीटर, राईट. आणि अल्फा दिले तुम्हाला 1.8 × 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस. मला समजून घ्या. स्केल 0 डिग्री सेल्सिअसला कॅलिब्रेट केली, राईट. आणि 25 डिग्री सेल्सिअसला लेंथ मोजली. तर 25 डिग्री सेल्सिअसला स्केलची साईज वाढली. साईज कोणाची वाढली? स्केलची वाढली, ऑब्जेक्टची नाही, राईट. आणि त्यामुळं स्केलची साईज वाढल्यामुळे स्केलनं कमी रिडिंग घेतली. तर मेजर लेंथ कमी आहे. मेजर लेंथ काय आहे? कमी आहे, राईट. आता आपल्या मेजर लेंथ मध्ये ऍक्च्युअल लेंथ काढायची म्हटल्यानंतर मेजर लेंथ मध्ये डेल्टा एल ऍड करावं लागेल. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, लॉजिकली तुम्हाला कळायला पाहिजे.
ओके, चला टू फाइंड आपल्याला करायचं आहे. टू फाइंड ऍक्च्युअल लेंथ म्हणजे ट्रू लेंथ म्हणलं येणार, राईट. तुम्हाला काय करायचं आहे, ट्रू लेंथ करायची आहे. सो ट्रू लेंथ इज इक्वल टू व्हॉट, ट्रू लेंथ, ट्रू लेंथ इक्वल टू व्हॉट, राईट. आपण इथे घेऊया, आपण म्हणूया डेल एल चा फॉर्म्युला काय आहे. डेल एल चा फॉर्म्युला सांगा. डेल एल चा फॉर्म्युला आहे एल अल्फा डेल्टा टी, बरोबर का. डेल एल चा फॉर्म्युला आहे एल अल्फा डेल्टा टी, राईट. एल किती आहे 50, एल आहे 50. अल्फा किती आहे, अल्फा आहे 1.8 इंटू 10 टू पॉवर -6 आणि डेल्टा टी आहे तुमचं 25 - 20, राईट. तर डेल्टा टी आहे तुमचं 25 - 0, सॉरी 20 नाही, 25 - 0, इनिशियल 0 होतं, बरोबर का. चला तर आपण इथे लिहूया आता काय लिहूया, इकडे 1 0 दिला तर 8 5 90, 90 झाले इकडं इंटू 25 इंटू 10 टू पॉवर -6, राईट. तर 25 9 सव्वा 200, हे झाले 25 सव्वा 200, 1 0 इंटू 10 टू पॉवर -6. सो डेल्टा एल आलं बघा, डेल्टा एल आलं 1 2 3 4 आणखी 2 5 6, तर 0.00225 युनिट काय याचं, सेंटीमीटर, राईट. 50 सेंटीमीटर आहे ना, राईट. युनिट सेंटीमीटर आलं. ओके, मला ट्रू लेंथ काय येईल, डेल्टा एल. सो ट्रू लेंथ इज इक्वल टू मेजर्ड लेंथ प्लस डेल्टा एल. बघा मेजर्ड लेंथ जी आहे ती छोटी आहे, कमी झालेली आहे, कळलं का. त्यामुळे ट्रू लेंथ काय होतं, प्लस काढायला आपल्याला. सो 50 प्लस 0.00225 म्हणजे उत्तर तुमचं 50.00225 सेंटीमीटर. सो दिस इज द ट्रू लेंथ, दिस इज द ट्रू लेंथ. जर तुम्ही तर फील करून केलं तर तुम्हाला काहीच अडचण जाणार नाही. तुम्ही जर समजून घेऊन विचार केला, राईट, तर तुम्हाला काही अडचण जाणार नाही. आणि तुम्ही कोणत्या फॉर्म्युल्यानुसार गेलात तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते. तेव्हा कधी कधी फॉर्म्युल्यानुसार जावं लागतं आणि कधी कधी तुम्हाला समजून घेऊन जावं लागतं की फिलिंग घेऊन जावं लागतं, राईट. ओके, त्याप्रमाणे तुम्हाला सांगत जाईल. चला पूर्ण प्रॉब्लेम लिहा व्यवस्थित, परत रिव्हिजन द्या, राईट, समजून घ्या. ओके, तर मित्रांनो प्रॉब्लेम लिहिला आहे बोर्डवर. A meter scale is truly calibrated at 20 degrees Celsius whose least count is 1 millimeter, right. 20 डिग्री सेल्सिअसला स्केल कॅलिब्रेट केली आणि त्याचा लिस्ट काउंट 1 मिलीमीटर आहे. इफ द कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ द स्केल इज 1.2 in 10 to the power -5 degree Celsius, then what will be the least count of the temperature, right? Least count at temperature 120 degrees Celsius and actual length of the bar if the measured length of this bar is 40 centimeter, right? तो आपण गिवन लिहून घेऊया, ओके. तुम्हाला लिस्ट काउंट ऍट 20 डिग्री सेल्सिअस दिले, म्हणजे T1 दिले तुम्हाला 20 डिग्री सेल्सिअस आणि लिस्ट काउंट ऍट 20 डिग्री सेल्सिअस दिले तुम्हाला 1 मिलीमीटर, कळलं का. दुसरे तुम्हाला अल्फा दिलेला आहे 1.2 इंटू 10 टू पॉवर -5 पर डिग्री सेल्सिअस आणि तुम्हाला T2 दिलेला आहे 120 डिग्री सेल्सिअस आणि ऍक्च्युअल लेंथ ऑफ द बार तुम्हाला काढायचं आहे आणि मेजर्ड लेंथ आहे, मेजर्ड लेंथ आहे ऍट 120 डिग्री सेल्सिअस 40 सेंटीमीटर आहे, राईट. तर तुम्हाला टू फाइंड काय करायचं आहे, तुम्हाला दोन गोष्टी करायच्यात. नंबर 1 लिस्ट काउंट ऍट 120 डिग्री सेल्सिअस किंवा 120 इज इक्वल टू व्हॉट, आणि नंबर 2 ट्रू लेंथ इक्वल टू व्हॉट. ओके, इथपर्यंत समजले का बाळांनो, सर्वांना इथपर्यंत समजत आहे का. येस, गिवन कळले, टू फाइंड कळले. आता इथं आपल्याला दोन वेळेस कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे, राईट. एक आपल्याला लिस्ट काउंटच्या साठी कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे आणि दुसरं म्हणजे ट्रू लेंथच्या वेळेस कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे, राईट. लिस्ट काउंट साठी कॅल्क्युलेशन करूया. अगोदर आपण काढूया डेल्टा एल, राईट. सो डेल्टा एल फॉर लिस्ट काउंट साठी चालू आहे, इज इक्वल टू एल अल्फा डेल्टा टी. ओके, अगोदर आपण फॉर लिस्ट काउंट हेडिंग टाकू, फॉर लिस्ट काउंट, ओके. फॉर लिस्ट काउंट डेल्टा एल इज इक्वल टू एल अल्फा डेल्टा टी. ओके,
आता मला सांगा लिस्ट काउंट वाढला असेल का कमी झाला असेल? लिस्ट काउंट म्हणजे एका डिव्हिजनची लेंथ, राईट? 20 डिग्री सेल्सिअसला एका डिव्हिजनची लेंथ 1 मिलीमीटर होती, कमीत कमी लेंथ. एका डिव्हिजनची लेंथ 1 मिलीमीटर होती 20 डिग्री सेल्सिअसला, बरोबर आहे का? आता 120 डिग्री सेल्सिअस घेतलं तर स्केलची ओव्हरऑल लांबी वाढली, स्केलची लांबी वाढली म्हणून लिस्ट काउंटची लेंथ सुद्धा वाढली. बघा लक्षात घ्या, लिस्ट काउंटची लेंथ वाढली, कारण का? पण जी मेजर लेंथ आहे ती कमी आहे. बघा गमत कशी आहे समजून घ्या. लिस्ट काउंट स्केलवरची आहे ना, कळलं का नाही? म्हणून लिस्ट काउंटची लेंथ वाढली. बघा लक्षात घ्या. तर डेल एल काढल्यानंतर हे डेल एल आपल्याला ऍड करावं लागेल, कळलं का? सो किंवा आपण डायरेक्ट L2 चा फॉर्म्युला वापरू शकतो. इथं आपण डायरेक्ट L2 चा फॉर्म्युला वापरू आपण इथं, राईट? इथं डायरेक्ट आपण L2 चा फॉर्म्युला वापरू, राईट? सो लिस्ट काउंट ॲट 120 इज इक्वल टू फॉर्म्युला येईल आपला लिस्ट काउंट ॲट 20 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी, है ना? L2 इज इक्वल टू L1 प्लस अल्फा डेल्टा टी फॉर्म्युला आहे, बरोबर आहे का? सो लिस्ट काउंट ॲट 120 इक्वल टू 1 मिलीमीटर हे लिस्ट काउंट हे आहे 1 इंटू 1 प्लस अल्फा किती आहे बघा? अल्फा आहे 1.2 इंटू 10 टू पॉवर -5, बरोबर आहे? आणि डेल्टा टी आहे तुमचं 120 मायनस 20. खूप छोटं व्हायला का दिसायले? येस, कॅन यू सी इट? ओके, चला दॅट इज इक्वल टू 1 ब्रॅकेट हे 1 घ्यायची गरज नाही. 1 इंटू एनिथिंग इज दॅट थिंग. त्याला तुमचं 1 प्लस त्याला तुमचं 1.2 इंटू 10 टू पॉवर -5 इंटू 100. कळले का? 120 मायनस 20 इज 100. ओके, तर 100 मध्ये 10 टू पॉवर +2 त्याचा तुमचं 1 प्लस 1.2 इंटू 10 टू पॉवर -5 प्लस 2 म्हणजे -3. -3 म्हणल्यानंतर तुमचं येईल 1 प्लस 1 पॉईंट नाही 1 पॉईंट असं -3 म्हणजे 3 पॉईंट घ्यायचे 1 2 3 0.0012. तर तुमचं लिस्ट काउंट ॲट 120 डिग्री सेल्सिअस झालं किती आलं? 1.0012. बेस केली बाग काहीच नाही. 1.0012 काय पण मिलीमीटर. सो लिस्ट काउंट ॲट 120 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 1.0012 मिलीमीटर. कळले का? लिस्ट काउंट वाढला बघा, लिस्ट काउंटची साईज वाढली म्हणजे एका डिव्हिजनची साईज वाढली, राईट? आता इथं आपण ट्रू लेंथ परत 2 प्रकार करू शकतो. डेल्टा एल काढा, त्या डेल्टा एल मायनस करा. लक्षात घ्या, ट्रू लेंथ आपण 2 प्रकार करू शकतो. एक तर डेल्टा एल काढा आणि डेल्टा एल मायनस करा का प्लस करा. डेल्टा एल मायनस करावं प्लस करावं लागेल, तिथं प्लस करावं लागेल. बघा लक्षात घ्या, कारण मेजर लेंथ ही कमी दाखवायला ना, स्केलची साईज वाढली म्हणजे मेजर लेंथ कमी दाखवायला, बरं का नाही? प्लस करावं लागेल. किंवा दुसरी गोष्ट आहे तुमची, दुसरी गोष्ट आहे म्हणजे या लिस्ट काउंटनी त्याला मल्टिप्लाय करा. कळलं का? आपण म्हणूया, लक्ष द्या, मेजर्ड लेंथ, इकडे लक्ष द्या. आता मेजर्ड लेंथ इक्वल टू 40 सेंटीमीटर, बरोबर नाही? बघा इथं आहे मेजर लेंथ इज 40 सेंटीमीटर, बरोबर आहे का? मेजर लेंथ इज 40 सेंटीमीटर. दॅट इज इक्वल टू 400 डिव्हिजन. म्हणजे बघा एका सेंटीमीटर मध्ये 10 डिव्हिजन आहेत. एका सेंटीमीटर 10 मिलीमीटरचे. ऍक्च्युली आपण मिलीमीटर म्हणालो पण ऍक्च्युली मिलीमीटर नाही, ते मोठं आहे म्हणून आपण त्याला डिव्हिजन म्हणूया. 10 डिव्हिजन, राईट? आणि एक डिव्हिजन जो आहे तो एवढा आहे, राईट? सो आपण म्हणूया ट्रू लेंथ इज इक्वल टू 400 डिव्हिजन इंटू लेंथ ऑफ 1 डिव्हिजन, लेंथ ऑफ ऍक्च्युअल लेंथ ऑफ 1 डिव्हिजन, ट्रू लेंथ ऑफ 1 डिव्हिजन. सो ट्रू लेंथ ऑफ 1 डिव्हिजन झालं तुमचं 1.0012. बघा ही दुसरी मेथड आहे. तुम्ही डेल्टा एल कॅल्क्युलेट करू शकता आणि ते डेल्टा एल ऍड करू शकता. त्याही मेथडने येते, ते तुम्ही करून बघा आणि मला पुन्हा सांगा की बाबा सर बरोबर आहे म्हणून, काय चूक केलं जे पण आहे, राईट? पण इथं दुसरी मेथड सांगतो आम्ही की हे 400 डिव्हिजन आहे, 400 डिव्हिजन आणि एका डिव्हिजनची लेंथ ऍक्च्युअल लेंथ आहे 1.0012, राईट? आपण मानायलो किती 1 मिलीमीटर, पण ते जास्त आहे आणि ते मल्टिप्लाय केले गेले तुम्हाला हे मिलीमीटर मध्ये आहे. हे कशामध्ये येईल? मिलीमीटर मध्ये, राईट? सो याला मल्टिप्लाय करून बघा तर तुमचं येईल 4 इंटू 100.12 मिलीमीटर. 4 इंटू 100.12 म्हणजे काय येईल? 4 2 जा 8, 4.004 मिलीमीटर मध्ये म्हणजे 40.048 सेंटीमीटर.
सो याची ट्रू लेंथ येईल, ट्रू लेंथ राईट, कशाची जे पण दिलं आहे तुम्हाला बार दिलं आहे, ट्रू लेंथ ऑफ बार इज 40.04 सेंटीमीटर. ओके, तुम्ही डेल काढू शकता, लक्षात घ्या, डेल काढा आणि ट्रू लेंथ इज इक्वल टू मेजर लेंथ प्लस डेल, या फॉर्म्युला सुद्धा तुम्ही करू शकता, लक्षात घ्या. हे सुद्धा करा आणि मला सांगा यायले की नाही ते, कळलं का? यस, ओके, चला लिहून घ्या, समजून घ्या. ओके, इथं 3 नंबरचा प्रॉब्लेम आपण बोर्डवर लिहिला आहे, पहा. आता 3 नंबरचा प्रॉब्लेम जो आहे तो तुम्हाला होमवर्कसाठी आहे, कळलं का? सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देणार नाही, फक्त या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की तुम्हाला काय दिलं आहे ते समजून घ्यायचं व्यवस्थित, कारण प्रत्येक वेळेस मेजर लेंथ दिली असेल आणि ट्रू लेंथ काढायची असेल असं नाही, कळलं का? म्हणजे या प्रॉब्लेम तसा आहे बघा, या प्रॉब्लेम तुम्हाला काय दिलं आहे, तर ट्रू लेंथ दिलेली आहे. तुम्हाला काय दिली ही ट्रू लेंथ दिलेली आहे, किती डिग्री सेल्सिअसला, 15 डिग्री सेल्सिअसला, राईट. म्हणजे स्केल सुद्धा कॅलिब्रेट केली आहे 15 डिग्री सेल्सिअसला आणि मोजलेली आहे 15 डिग्री सेल्सिअसला, म्हणजे ट्रू लेंथ झालेली आहे. पण पुन्हा आणखी काय केलं, ती 27 डिग्री सेल्सिअसला मोजलेली आहे आणि तुम्हाला मेजर लेंथ काढायची आहे. आता लक्षात घ्या, स्केल कॅलिब्रेट केली 15 डिग्री सेल्सिअसला, मोजली 15 डिग्री सेल्सिअसला, त्याची आली 60 सेंटीमीटर. आता टेम्परेचर वाढवलं, 27 डिग्री सेल्सिअस केलं, तर स्केलची लांबी वाढली, स्केलची लांबी वाढली, पण स्टिकची लांबी वाढली नाही. तर स्टिक म्हणले बघा, इथं स्टिकची लांबी वाढली नाही. ऍक्च्युअल स्टिकची लांबी 60 सेंटीमीटर आहे, पण स्केलची लांबी वाढल्यामुळं स्केल त्या स्टिकची लांबी कमी कर का जास्त मेजर कर, कमी मेजर कर, लक्षात घ्या, कमी मेजर कर, कळलं का? तर आपला ट्रू व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय असतो, ट्रू व्हॅल्यू इज इक्वल टू मेजर व्हॅल्यू प्लस डेल्टा एल, राईट. तर आता मेजर व्हॅल्यू काढायची तुम्हाला, मेजर व्हॅल्यू बघा, लक्षात घ्या, ट्रू व्हॅल्यू इज इक्वल टू मेजर्ड व्हॅल्यू प्लस डेल्टा एल. आपल्या मेजर व्हॅल्यू काढायचं आहे, तर मेजर व्हॅल्यू इज इक्वल टू ट्रू व्हॅल्यू मायनस डेल्टा एल, राईट. तर 60 मधून काही ना काही मायनस होत आहे, म्हणजे उत्तर तुमचं 59 पॉईंट काही ती येत आहे, कळलं का? 59 पॉईंट काही एक्झॅक्टली येत आहे ते मला तुम्ही सांगायचं आहे, कळलं का? राईट. तर हे प्रॉब्लेम होमवर्कला आहे, सगळ्यांनी हा प्रॉब्लेम होमवर्क करून राईट मला कमेंट करायचा आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नेक्स्ट प्रकारचे प्रॉब्लेम बघणार आहोत आणि ते प्रॉब्लेम आहेत बाय मेटॅलिक स्ट्रिप्सवर, कळलं का? आता बाय मेटॅलिक स्ट्रिप्स कन्सेप्ट काय आहे, राईट, आणि त्याच्यामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम व्हायला ते आपण बघूया, राईट. तर अगोदर आपण काय करूया, प्रॉब्लेम वाचूया जो की जेई 1999 मध्ये आला होता, 1999 नाही, 1999 काय 1999, राईट. तर प्रॉब्लेम काय होता बघा, अ बाय मेटॅलिक स्ट्रिप इज फॉर्म्ड ऑफ 2 आयडेंटिकल स्ट्रिप, वन ऑफ कॉपर अँड अदर इज ब्रास, राईट. तर दोन अशा स्ट्रिप आहेत म्हणते, अशा दोन स्ट्रिप आहेत म्हणते, राईट. एक स्ट्रिप जी आहे, एक स्ट्रिप जी आहे ती कॉपरची आहे आणि दुसरी सेम आयडेंटिकल स्ट्रिप आहे, एकदम एकदम सारखी स्ट्रिप आहे, पण पण ती स्ट्रिप जी आहे ब्रासची आहे, कळलं का? एक कॉपरची आहे, दुसरी ब्रासची स्ट्रिप आहे, एकदम सारख्या स्ट्रिप्स आहेत, असे दोन स्ट्रिप आहेत. ओके, आणि दोघांचा अल्फा दिले, अल्फा सी हे कॉपरचं आहे, अल्फा बी हे ब्रासचं लिनियर एक्सपान्शन आहे. ऑन हिटिंग, आता हे दोन स्ट्रिप जे आहेत, ते दोन स्ट्रिप जे आहेत त्या दोन्ही स्ट्रिप एकदम अशा पूर्ण पॅक केल्या दुसऱ्याला, म्हणजे सेपरेट होऊ शकत नाही, राईट. चिपकाए हुए है, किससे, फेविकॉल से नहीं, जिससे भी चिपकाए है, नाही तुम्ही मला चिपकाले से या फेविकॉल से, राईट. तर ते नंतर म्हणून आपण आहे की नाही, तर असं एकदम पूर्ण असं पॅक आहे, ते दोन स्ट्रिप सेपरेट होणार नाही, राईट. ऑन हिटिंग, आता हिटिंग केल्यावर काय होईल बाळांनो, मला सांगा, हे एका मेटलचं आहे, याचा कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा सी आहे, याचा अल्फा बी आहे. आता मला सांगा, अल्फा सी अल्फा बी सारखे असतील का? नाही, मेटल वेगवेगळे आहेत, म्हणजे कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन वेगवेगळे आहेत. कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन वेगवेगळे आहेत, याचा अर्थ त्याचं एक्सपान्शन वेगवेगळं व्हायला बघा, कळलं का? म्हणजे एक स्ट्रिप जास्त लांब हे व्हायली, एक्सपांड व्हायली, आणि एक स्ट्रिप कमी एक्सपांड व्हायली, समजून घ्या, कळलं का? एक जास्त एक्सपांड व्हायली, एक कमी एक्सपांड व्हायली, पण दोघं जुळलेले आहेत ना, बघा दोघं जुळलेले आहेत, दोघं जुळलेले आहेत, एकदम पॅक जुळलेले आहेत. एक एक्सपांड जास्त व्हायले, एक कमी व्हायले, एक एक्सपांड जास्त व्हायले, एक कमी एक्सपांड व्हायले, म्हणजे काय होईल, तर समजा आपण म्हणू की वरचं एक्सपांड जास्त व्हायले, तर आपण म्हणलं इफ अल्फा सी इज ग्रेटर दॅन अल्फा बी, अल्फा सी अल्फा बी पेक्षा ग्रेटर आहे, राईट. देन अप्पर स्ट्रिप एक्सपांड मोर, हो की नाही, अप्पर स्ट्रिप जास्त एक्सपांड होईल. आता जास्त एक्सपांड झाल्यावर काय होईल,
खालची तर कमी एक्सपांड होईल, वरची जास्त एक्सपांड झाली, खालची कमी एक्सपांड झाली, त्यामुळे ते काय होते, याचा रिझल्ट काय झाला, याचा रिझल्ट झाली ती स्ट्रीप बेंड झाली. तर स्ट्रीप काय झाली, स्ट्रीप काय झाली, बेंड झाली. सो ऑन हिटिंग म्हणावं लागेल, ऑन हिटिंग केल्यावर अप्पर स्ट्रीप जास्त एक्सपांड होईल, राईट, ती लार्ज होईल आणि छोटी राहील आणि त्यामुळे ती स्ट्रीप अशी बेंड होईल. दोन्ही स्ट्रीप ज्या आहेत पुन्हा फायनली अशा होतील, दोन्ही स्ट्रीप ज्या आहेत फायनली अशा होतील, दोन्ही स्ट्रीप फायनली अशा होतील, राईट. आता ह्या ज्या स्ट्रीप झाल्या आर्कच्या फॉर्म मध्ये बेंड झाल्या, एक आर्क झालं आणि या आर्कचं आहे की नाही काहीतरी सेंटर असेल, जे आर्कला आपण असं जोडलं तर बरोबर का, याचं काहीतरी सेंटर असेल, ओके, आणि याची काहीतरी रेडियस असेल. समजा आपण म्हणूया या आर्कची रेडियस आर आहे, राईट. तर ती आर्कची रेडियस जी आहे त्या आर्कची रेडियस कशाला प्रोपोर्शनल आहे म्हणते, डेल्टा ला डायरेक्टली प्रोपोर्शनल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल, किंवा अल्फा बी मायनस अल्फा सी ला डायरेक्टली प्रोपोर्शनल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल, ते काढायचं. प्रॉब्लेम कळाला का, राईट, कन्सेप्ट कळाला का, है की नाही. दोन मेटलचे स्ट्रीप बनलेले आहेत, एक मेटल जास्त एक्सपांड होते, एक मेटल कमी एक्सपांड होते. त्याला हिट केल्यानंतर पहिला मेटल जास्त एक्सपांड झाला, दुसरा कमी झाला, म्हणून ती बेंड झाली, ती स्ट्रीप बेंड झाली, राईट. आणि ती स्ट्रीप बेंड झाल्यामुळं लक्षात घ्या, ती स्ट्रीप बेंड झाल्यामुळं एक आर्क तयार झाला आणि त्या आर्कची रेडियस काढायची आपल्याला, त्या आर्कची रेडियस काढायची आहे. आता आपण काय म्हणूया, लेट डी इज द थिकनेस ऑफ टू स्ट्रीप, कळलं का. आपण म्हणूया लेट डी इज द थिकनेस ऑफ टू स्ट्रीप, कळलं का. तुम्हाला प्रॉब्लेम कळाला असेल तर इथं प्रॉब्लेम मोडून टाकतो बघा मी. ऑप्शन ध्यान ठेवा, फक्त ऑप्शन ध्यान ठेवा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा टी, इनव्हर्सली प्रोपोर्शनल डेल्टा टी, प्रोपोर्शनल टू अल्फा बीटा मायनस अल्फा सी, अल्फा बी मायनस अल्फा सी सॉरी, आणि अल्फा बी इनव्हर्सली प्रोपोर्शनल, राईट. तर प्रॉब्लेम मोडतो म्हणजे आपल्या इकडे स्पेस भेटेल हे करण्यासाठी, ओके. चला, तर आपण काय म्हणूया, आर काय आहे, रेडियस आहे, आर्कची रेडियस आर आहे, ओके, दुसऱ्या स्ट्रीप पासून सॉरी, राईट. आणि डी थिकनेस आहे, आपण म्हणूया डी थिकनेस ऑफ टू स्ट्रीप्स, किंवा आपण असं म्हणू शकतो की या स्ट्रीपच्या सेंटर पासून या स्ट्रीपच्या सेंटर पर्यंत डिस्टन्स डी आहे, असे म्हणू शकतो आपण ॲव्हरेज काढल्यावर. ऍक्च्युली ह्या स्ट्रीप्स एकदम पातळ आहेत, ही आपण इथं जाड दाखवली स्ट्रीप, एकदम पातळ स्ट्रीप्स आहेत, कळलं का. आणि त्यामुळं ती थिकनेस आपण पूर्ण लेंथ घेऊ शकतो इथं, ओके. थिकनेस ऑफ टू स्ट्रीप्स आणि आर रेडियस आहे, आर रेडियस ऑफ आर्क आहे, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ आर्क किंवा आर्क म्हणा, राईट. तर लक्षात घ्या आपल्याला आहे की नाही, हे अँगल थीटा आहे, समजा हे अँगल थीटा आहे, राईट. थीटा इज इक्वल टू अँगल आहे की नाही, काय म्हणतो आपण, अँगल सबस्टेंडेड बाय आर्क, अँगल सबस्टेंडेड बाय आर्क ऍट सेंटर, राईट. तर आपल्याला माहित आहे अँगल इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, सगळ्याला माहित आहे का, हे फॉर्म्युला सगळ्याला माहित आहे का. मी तुला बऱ्याच वेळा सांगतो की फॉर्म्युला खूप कामाला येते, कळलं का. अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, सो आपण म्हणूया आर्क इज इक्वल टू अँगल इंटू रेडियस किंवा रेडियस इंटू अँगल, चला. आता पहिल्या केसने काय घेऊ आपण, त्या खालच्या स्ट्रीपची, या स्ट्रीपला आहे की नाही कॉपर स्ट्रीप म्हणा आणि ब्रास स्ट्रीप म्हणा, दोन आहेत ना, एक कॉपरची एक ब्रास स्ट्रीप, राईट. तर आपण म्हणूया आहे की नाही रेडियस ऑफ ब्रास स्ट्रीप, बरोबर आहे का, रेडियस ऑफ ब्रास स्ट्रीप इंटू आर्क म्हणजे काय, लेंथ झाली ना, आर्क मध्ये लेंथ झाली, फायनल लेंथ झाली, राईट. सो लेंथ फायनल किंवा लेंथ टू ऑफ ब्रास इक्वल टू लक्ष द्या, आर्क म्हणजे काय, लेंथ टू ऑफ ब्रास झाली, इनिशियल लेंथ सगळ्या दोघांची सारखी आहे, लेंथ टू ऑफ ब्रास इक्वल टू आर इंटू थीटा, हे बरोबर आहे का, सगळ्या काय का, लेंथ टू ऑफ ब्रास इक्वल टू आर इंटू थीटा, आणि लेंथ टू ऑफ कॉपर इक्वल टू आर प्लस डी इंटू थीटा. डी कॅपिटल घेतलं स्मॉल घेतलं कसं घ्या, इथं जर कॅपिटल घेतलं पण कॅपिटल घ्या,
इथं पण कॅपिटल घ्या. राईट, लक्षात येईल तुम्हाला. बघा, ही जी दुसरी स्ट्रीप आहे त्याची फायनल लेंथ आहे ही लेंथ 2 ऑफ कॉपर इक्वल टू आर प्लस डी इंटू थीटा. कळले का? सगळ्या कळले का? आर प्लस डी इंटू थीटा. राईट, किंवा कसे करू शकता तुम्ही, उलट घेऊ शकता. कळलं का? तुम्ही उलट घेऊ शकता. आता तुम्हाला माहित पाहिजे, लक्षात घ्या, तुम्हाला माहित पाहिजे की अल्फा कोणाचा मोठा आहे. अल्फा कॉपरचा मोठा आहे का ब्रासचा मोठा आहे. जर अल्फा कॉपरचा मोठा असेल तर कॉपर साईडने बेंड होईल, म्हणजे कॉपर लांब होईल, ब्रास कमी होईल. कळलं का? आणि जर अल्फा ब्रासचा मोठा असेल तर ब्रासची लेंथ जास्त असेल. राईट, डिपेंडिंग ऑन आहे. जर तुम्ही इथं काय केलं, तुम्ही इथं म्हणजे सर वरचा ब्रास आहे आणि खालचं कॉपर आहे तर काहीच अडचण नाही. वरचा ब्रास असेल तर इथं कॉपर करा तर ब्रास करा. कळलं का? डिपेंडिंग ऑन तुम्हाला जे पाहिजे तुम्ही घेऊ शकता. कळलं का? आणि म्हणूनच तुम्हाला एक प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला मॉडमध्ये दिलं बघा ते आहे की नाही, अल्फा बी मायनस अल्फा सी हे मॉडमध्ये दिलं. मॉडमध्ये काय केलं, कोणतं मोठं असेल त्यानुसार तुम्ही त्याची व्हॅल्यू देऊ शकते. बरोबर आहे का? राईट, आपण म्हणूया की कॉपरचं कमी आहे ब्रासचं जास्त आहे. आपण म्हणूया कॉपरचं कमी आहे ब्रासचं जास्त आहे, तर उलट घेऊया आपण इथं. राईट, असं आपण म्हणूया. ओके, चला त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. त्याला डिवाइड करूया आपण म्हटलं तर. राईट, सो डिवाइड इक्वेशन 2 by 1. डिवाइड इक्वेशन 2 by 1. डिवाइड इक्वेशन किंवा असंच ठेवायला, सध्याला असंच ठेवा. चला जाऊ दे, 1 2 म्हणा. आता आपण थर्मल एक्सपान्शन नुसार बघूया. थर्मल एक्सपान्शन नुसार. राईट, सो युजिंग इक्वेशन्स ऑफ थर्मल एक्सपान्शन, लिनियर थर्मल एक्सपान्शन. राईट, L2 ऑफ कॉपर इज इक्वल टू काय लो, L2 ऑफ कॉपर इज इक्वल टू L इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा कॉपर डेल्टा टी. काय डाऊट आहे का? L मी काय घेतलं, कारण दोघांचं इनिशियल लेंथ सेम होतं. दोघांचं इनिशियल लेंथ Lच होतं, दोघे अगोदर सेम लेंथचे होते. कळलं का? इथे Lच घेतलं, कॉपर घ्यायची गरज नाही. राईट, L 1 प्लस अल्फा डेल्टा टी. राईट, and L2 of brass equal to कळले का? L2 of brass equal to L in bracket 1 plus alpha brass delta t. काय डाऊट आहे त्याच्यामध्ये? काहीच नाही, इथं आपला फॉर्म्युला आहे. कळलं का? इथं आपला फॉर्म्युला आहे. राईट, आणि आता आपण काय करू, L2 brass डिवाइड बाय L2 कॉपर करू. राईट, L2 ब्रास डिवाइड बाय, चला हे मॉडेल बघा आता. L2 ब्रास डिवाइड बाय, सो L2 ब्रास डिवाइड बाय L2 कॉपर करू इक्वल टू, ते येईल तुमचं L1 प्लस अल्फा ब्रास डेल्टा टी अपॉन L आहे नाही 1 प्लस अल्फा कॉपर डेल्टा टी. काय डाऊट आहे त्याच्यामध्ये? काहीच नाही. बघा, एकूण डाव्या बाजूला डिवाइड केलं, उजव्या बाजूला डिवाइड केलं. काही डाऊट नाही, पक्का. L लाल झाली बघायची. राईट, तर आता आता बघा हे जे आहे ना, याला वर घेतल्याचा पॉवर काय ते मायनस 1 येते. हे जे आहे तर वर घेतल्यावर 1 प्लस अल्फा बी डेल्टा टी इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा नाही, अल्फा सी डेल्टा टी याचा पॉवर मायनस 1. आता इथे एक गोष्ट ध्यान, काय इथं आपल्याला बायनॉमियल थेरम वापरावं लागते ज्यावेळेस पॉवर मायनस असेल. राईट, तर बायनॉमियल थेरम काय म्हणतो बघा, युजिंग बायनॉमियल थेरम. आता हे तुम्हाला लक्षात पाहिजे, युजिंग बायनॉमियल थेरम 1 प्लस और मायनस x चा पॉवर n प्लस और मायनस x चा पॉवर 1. आता कसं पाहिजे, x इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन 1 पाहिजे. x इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन 1. आणि असं आहे काही तर येस, असं आहे, कारण अल्फा सी चा पॉवर तुम्हाला माहिती आहे -5 -6 असते. तर x इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन 1 आहे. राईट, पॉवर n आहे, तर पॉवर माहिती बघा 1 प्लस और मायनस nx. राईट, 1 प्लस और मायनस nx. तर प्लस असेल तर प्लस घ्या. राईट, मायनस असेल तर मायनस घ्या. राईट,
त्याप्रमाणे व्हॅल्यू घ्या. ओके, ह्याचं काय होते बघा आता, L2 ब्रास अपॉन L2 कॉपर इक्वल टू, बघा इथं 1 जसं राहील हे 1 प्लस अल्फा बी डेल्टा टी जसं राहील हे, ह्याचं काय बघा 1, लक्ष द्या सगळेजण, 1 सगळ्याचं लक्ष आहे का, 1 n किती आहे प्लस n आहे -1, लक्ष द्या 1 प्लस, इथं प्लस होतं म्हणून इथं प्लस घेतलं, n ची किंमत -1 आहे, पण कळले का, n ची किंमत -1 आहे. येस सर मला सांगा, राईट, एक मिनिट, n ची किंमत -1 आहे इंटू x आहे तुमचं अल्फा सी डेल्टा टी, राईट. ते आलं तुमचं 1 प्लस अल्फा बी डेल्टा टी, थोडं इक्वेशन आहे 1 मायनस अल्फा सी डेल्टा टी. ओके, आता याला मल्टिप्लाय करा तुम्हाला 1 इंटू मायनस अल्फा सी डेल्टा टी, हे प्लस हे ना, याला मल्टिप्लाय करा अल्फा बी डेल्टा टी, आता हे ना याला मल्टिप्लाय करा मायनस अल्फा बी डेल्टा टी चा स्क्वेअर. काय केलं नाही, पहिल्या टर्मला 1, पहिल्या टर्मला दुसऱ्या टर्मला मायनस अल्फा सी डेल्टा टी, इथल्या दुसऱ्या टर्मला पहिल्या टर्मला अल्फा बी डेल्टा टी, दुसऱ्या टर्मला. आता बघा लक्षात घ्या, अल्फा सी चा पॉवर -6, अल्फा बी चा पॉवर -6, -12 ही टर्म घ्यायची गरज आहे का, नाही, म्हणून आपण म्हणूया बोथ अल्फा सी अँड अल्फा बी are very small than 1, therefore this term can be neglected, right. Minus alpha c alpha b delta t square can be neglected, याला सोडून द्यायचं म्हणतो, राईट. याला सोडून दिलं तर आपल्याकडे आलं L2b, लक्ष द्या L2b अपॉन L2c इक्वल टू काय आलं 1. आता बघा मायनस अल्फा सी डेल्टा टी अल्फा बी डेल्टा टी, दोघांनी कॉमन काय डेल्टा टी आहे, त्याला लिहू शकतो मी 1 प्लस अल्फा बी मायनस अल्फा सी डेल्टा टी. काय मला सांगा, हे बघा 1 ला 1 असं राहिलं, हे अल्फा बी डेल्टा टी होतं, हे मायनस अल्फा सी डेल्टा टी होतं, त्याच्यातून डेल्टा टी कॉमन काढलं तर अल्फा बी मायनस अल्फा सी राहिलं, कळले का. पण बाळांनो L2b ची किंमत आमच्याकडे आहे r प्लस डी थिटा, आणि L2c ची किंमत सुद्धा आमच्याकडे आहे r डी थिटा, राईट. याच्या किमती ठेवू आपण फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 किमती ठेवूया. अल्फा 2b ची किंमत आहे r प्लस डी इंटू थिटा अपॉन r थिटा, राईट. तर थिटा कॅन्सल झालं, इक्वल टू 1 प्लस अल्फा बी मायनस अल्फा सी डेल्टा टी, 1 प्लस अल्फा बी मायनस अल्फा सी डेल्टा टी, राईट, आर प्लस डी. आता मला सांगा, राईट, बाळांनो काय करावं आपल्याला, आता आपल्या इथं मल्टिप्लाय करावं लागेल. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आर काढायचं आहे, आर काढायचं आहे. तर आर ने सेपरेट डिवाइड करा, हे इकडचं मोडू का, इकडचं मोडतो बघा, इकडचं मोडतो, हे वरचं तुमचं आलेलं आहे r प्लस डी अपॉन r इक्वल टू 1 प्लस अल्फा बी मायनस अल्फा सी डेल्टा टी, राईट. त्याला सेपरेट डिवाइड करायचं, इथे 1 प्लस डी अपॉन r इक्वल टू 1 प्लस अल्फा बी मायनस अल्फा सी डेल्टा टी. इथपर्यंत काय बघा, चेक करा, इथपर्यंत काय का चेक करा, राईट. आता बघा लक्षात घ्या, आता ह्या 1 ला इकडे आणा किंवा ह्या 1 ला इकडे आणा, काय जे घेतो 1 कॅन्सल होते, राईट. तर r ला इकडे घेऊन जा आणि त्याला खाली आणा, तर r भेटेल तुम्हाला d डिवाइड बाय अल्फा बी मायनस अल्फा सी इंटू डेल्टा टी, अल्फा बी मायनस अल्फा सी इंटू डेल्टा टी, राईट. तर आर चा व्हॅल्यू ही आली. तर ऑप्शन कोणतं आहे तुमचं, ऑप्शन बोथ बी अँड सी, बरोबर का. बी होतं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल डेल्टा टी, आणि बोथ बी अँड डी आणि डी होतं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अल्फा बी मायनस अल्फा सी. तर दोघांनाही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, आणि हे फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे, कळलं का. कसं केलं आपण बघा, अगोदर आपण L2 काढलं फॉर्म्युलानुसार आपल्या,
की नाही, आर्कच्या फॉर्म्युल्यानुसार आर्क इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल, आर्क इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल, राईट. आणि पुन्हा थर्मल एक्सपान्शननुसार काढलं, राईट. दोघाला डिवाइड केलं, दोघाला डिवाइड करून थोडंसं कॅल्क्युलेशन आहे तर बायनॉमियल थेरमनुसार ते समजून घ्या तुम्ही, राईट. आणि मग त्यानुसार याच्या किमती ठेवल्या, त्याच्या किमती इथं होत्या आपल्याकडे आर प्लस डी थिटा आणि आर थिटा, थिटा ते कॅन्सल झालं आणि त्याला सिम्प्लिफाय केलं तर आरचं इक्वेशन आलं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. आता बघा, ही रेडियस जी आहे, ही जी रेडियस आहे, ही रेडियस राईट इनिशियल लेंथवर डिपेंड आहे का? नाही. ही रेडियस इनिशियल लेंथवर डिपेंड नाही. कळलं का? ही चेंज इन टेम्परेचरवर डिपेंड आहे आणि काय म्हणतो आपल्याला, कोएफिशियंटवर डिपेंड आहे. दोघांच्या कोएफिशियंटवर डिपेंड आहे, इनिशियल लेंथवर डिपेंड नाही. कळलं का? इनिशियल लेंथवर डिपेंड नाही. यस, सगळ्याला कळलंय? यस. ते फॉर्म्युला लिहून घ्या पटापट. याच्या आधारित एक प्रॉब्लेम घेऊया आपण. ओके बाळांनो, बायोमेट्रिक स्ट्रिपवर आपण एक प्रॉब्लेम बघितला होता, राईट. तो फॉर्म्युलाचा प्रॉब्लेम होता. फॉर्म्युला काय होता? रेडियस ऑफ कर्वेचर आर इज इक्वल टू डी अपॉन अल्फा बी मायनस अल्फा सी इंटू डेल्टा टी. ओके, त्याच्या आधारित प्रॉब्लेम घेऊया आपण. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सुद्धा करू शकता. अ बायोमेटॅलिक स्ट्रिप ऑफ ब्रास अँड स्टील इच हॅव्हिंग थिकनेस 1 सेंटीमीटर, राईट. दोघांची थिकनेस 1 सेंटीमीटर घेतलेली आहे. टोटल थिकनेस 2 सेंटीमीटर घेऊ नका. का? कारण आपण दोघांच्या सेंटर पासूनची थिकनेस धरतो. तर टोटल थिकनेस काय, दोघांच्या सेंटर पासून थिकनेस किती येईल? 1 सेंटीमीटर येईल. तर थिकनेसला 1 सेंटीमीटर घ्या. चला, गिवन लिहूया आपण इथं. सो गिवन राईट, डी इक्वल टू 1 सेंटीमीटर, राईट. डी इक्वल टू 1 सेंटीमीटर. इट इज केप्ट ॲट 20 डिग्री सेल्सिअस, राईट. तुम्हाला आहे की नाही, डेल्टी दिला वाटते. डेल्टी इज इक्वल टू 20 डिग्री सेल्सिअस दिले तुम्हाला. कळलं का? डेल्टी किती दिलाय? 20 डिग्री सेल्सिअस. एक मिनिट, आणखी काय दिला पाहिजे प्रॉब्लेम मध्ये? एक जर डेल्टी दिला असलं हे तर बघूया एक वेळेस. प्रॉब्लेम बघतो एक वेळेस मी, राईट. केप्ट ॲट 20 डिग्री सेल्सिअस. तर डेल्टी जी आहे तुम्हाला 120 डिग्री सेल्सिअस काढायचं. तुम्हाला the radius of the curvature is kept at 20 degrees Celsius. The strip bends with brass on outer side. The radius of curvature is तुम्हाला इथं ओके, तुम्हाला इथं T2 जे घ्यायचं आहे, T2 जे 120 डिग्री सेल्सिअस घ्यायचं आहे. तर डेल्टी येईल तुमचं, राईट. T1 इक्वल टू 20 डिग्री सेल्सिअस, T2 इज इक्वल टू 120 डिग्री सेल्सिअस. तर डेल्टी येईल तुमचा 100 डिग्री सेल्सिअस. ओके. अल्फा बी दिले तुम्हाला 18 × 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस. आणि अल्फा सी दिले तुम्हाला, स्टील दिलं आहे, यस दिलं आहे 12 × 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस. काही नाही, तुम्हाला काय करायचं आहे? टू फाइंड आर इज इक्वल टू व्हॉट? सोल्युशन बघूया आपण. सोल्युशन घेऊया. इथं फॉर्म्युला आहे आर इक्वल टू डी अपॉन अल्फा बी. जे मोठं आहे त्यातून छोटं मायनस करायचं, मायनस अल्फा एस इंटू डेल्टा टी, राईट. किमती ठेवूया पटापट आपण. किमती ठेवल्या. तर डी काय आहे मला सांगा. डी ची किंमत किती आहे? 1 सेंटीमीटर. तर रेडियस सुद्धा सेंटीमीटर मध्ये येईल, त्याला 1 घ्या. ओके, 1 सेंटीमीटर तर 1च घेऊ आपण त्याला. किंवा तुम्हाला मीटरमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इंटू 10⁻⁻2 घेऊ शकता मीटरमध्ये, राईट. अल्फा बी आहे तुमचं 18 × 10⁻⁶ आणि अल्फा एस आहे 12 × 10⁻⁶ आणि डेल्टा टी 100. डेल्टा टी किती आहे? 100, राईट. चला याला सॉल्व्ह करूया आपण. सो तुम्ही 10⁻�2 डिवाइड बाय, एक मिनिट, मायनस पाहिजे, दोघांना मायनस पाहिजे, मायनस. तर 18 - 12 पॉवर सेम असल्यावर डायरेक्ट बाजूला करू शकतो. 18 - 12 6 × 10⁻⁶ इंटू 10⁻2, 100 × 10⁻2. हे बघा, 10⁻2 जे आहे याच्यात हे झाल्यानंतर काय होईल? -4 होईल. सो 10⁻2 डिवाइड बाय 6 × 10⁻4. -4 वर गेले, +4 झाले. +4 म्हणजे +4 आणि मायनस 100 झालं. 100 डिवाइड बाय 6 बघा का, +4 झालं ना. +4 - 2 +2 बरोबर 100. 6 1 6 उरले गेले 4, 6 6 36, पुन्हा 4 6 6 36, 6 6 36 केलं तर 6 7 करा. 6 7 मीटरमध्ये आलं बघा. का? कारण आपण इथं मीटरमध्ये घेतलं होतं. सो आर इज इक्वल टू 16.7
आर इज इक्वल टू 16.67 मीटर. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला दोन ऍप्लिकेशन काय आहेत, एक तर फॉल्टी मेजरमेंट बाय स्केल आणि बायोमेटॅलिक स्ट्रिप. बाळांनो, तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडत असतील तर कृपया लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि फिजिक्स बाबाचा भक्त व्हायचा असेल तर नोटिफिकेशन बेल दाबा, घंटा बजाव, राईट, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. ओके, चला नेक्स्ट याच्यामध्ये आपण याच्यावरच प्रॉब्लेम घेणार आहेत. आणखी बघा, आणखी याच्यावर प्रॉब्लेम घेणार आहेत वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सवर, त्याला मला एक्सपान्शनच्या. ठीक आहे, चला, थँक्यू व्हेरी मच, एन्जॉय करा.